पहलगाम हल्ल्यानंतरही काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरू आहे। टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्याचं देशातल्या नागरिकांनी ठरवलंय। काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इथे येणं बंद करणार नाही, असा संदेश पर्यटकांकडून दिला जातोय। किन परिस्थितियों में यह टूरिस्ट आए हैं, हम उनसे यहाँ पर बात करते हैं। कहाँ से आए हैं? कहाँ से आए आप लोग? गुजरात से। गुजरात से। इतनी बड़ी टेररिस्ट इंसिडेंट हो गया है और बावजूद इसके आप यहाँ पर आए, डर नहीं लगा? नहीं, मतलब मिलिट्री है, सिक्योरिटी है, तो सेफ है। ओके, आ सकते हैं, जिसे आना है आ सकते हैं। आप बताओ। नहीं, डरने की तो कोई बात ही नहीं है। कश्मीर हमारा है, हमारी कंट्री में है, आना ही चाहिए। अभी जो होना था वो तो हो गया। पूरी सिक्योरिटी इतनी रखी है गवर्नमेंट ने सबके लिए, कमांडोज जगह जगह खड़े हैं सबकी सिक्योरिटी के लिए। फिर डरने की तो कोई बात ही नहीं है। लोकल्स के बारे में भी सोचना चाहिए सबको। आप लोग बोहरा समुदाय से ताल्लुक रखते हैं? जी जी। तो देखिए, ये गुजराती परिवार है और यह इस पहलगाम के अम्यूजमेंट पार्क आया है घूमने, छुट्टियां बिताने, और पहलगाम हमले के बावजूद भी इन्होंने अपना प्लान कैंसिल नहीं किया। तो ये दिखाता है कि भारत के लोगों को जैसे अन्य प्रदेश से भारत के लोगों को प्यार है, वैसे जम्मू कश्मीर से भी भारत के लोगों को उतना ही प्यार है और वो इसे कितना अपना मानते हैं। भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवरती पाकिस्तान वेगळा पडलाय। भारताच्या कारवाईच्या भीतीनं मग पाकिस्तान जागतिक पातळीवर समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतोय। याचाच एक भाग म्हणून पाकिस्ताननं आता यूके समोर मदतीसाठी साकडं घातलंय। जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडलाय असं चित्र आहे। युद्धाच्या एकतर भीतीनं पाक भयभीत झालाय आणि मदतीसाठी इतर देशांकडे याचना केली जातेय। जागतिक पातळीवर मदतीसाठी पाकिस्तानकडनं धावपळ सुरू आहे। समर्थन वाढवण्याचे पाकचे प्रयत्न आहेत। ब्रिटनला पाकिस्ताननं मदतीसाठी साकडं घातलंय। भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत। आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालात पाकिस्तानला इशारा देण्यात आलेला आहे। भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा थेट इशारा दिला गेलाय। या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती या अहवालातनं वर्तवण्यात आली आहे। तर डीआरडीओ आणि भारतीय नौदलानं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी यशस्वीरित्या पार पडली। ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतामध्ये आणखी वाढ करेल। तर डीआरडीओ आणि भारतीय नौदल यांच्या वतीनं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी घेण्यात आली। त्याची ही दृश्य आहेत। त्यामुळे ही प्रणाली भारतीय नौदलाच्या क्षमतेमध्ये आणखीन भर टाकते। समुद्राखालील युद्ध क्षमतामध्ये आणखी वाढ होणार आहे। नौदलाच्या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ होईल। डीआरडीओ आणि नौदलाकडनं ही चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे। मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आणि ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालच्या युद्ध क्षमतांमध्ये वाढ करते। पहलगाम हल्ल्यानंतरही काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरू आहे। टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्याचं देशातल्या नागरिकांनी ठरवलंय। काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इथे येणं बंद करणार नाही, असा संदेश पर्यटकांकडून दिला जातोय। किन परिस्थितियों में यह टूरिस्ट आए हैं, हम उनसे यहाँ पर बात करते हैं। कहाँ से आए हैं? कहाँ से आए आप लोग? गुजरात से। गुजरात से। इतनी बड़ी टेररिस्ट इंसिडेंट हो गया है और बावजूद इसके आप यहाँ पर आए, डर नहीं लगा? नहीं, मतलब मिलिट्री है, सिक्योरिटी है, तो सेफ है। ओके, आ सकते हैं, जिसे आना है आ सकते हैं। आप बताओ। नहीं, डरने की तो कोई बात ही नहीं है। कश्मीर हमारा है, हमारी कंट्री में है, आना ही चाहिए। अभी जो होना था वो तो हो गया।
पूरी सिक्योरिटी इतनी रखी है गवर्नमेंट ने सबके लिए, कमांडोज जगह जगह खड़े हैं सबकी सिक्योरिटी के लिए। फिर डरने की तो कोई बात ही नहीं है। लोकल्स के बारे में भी सोचना चाहिए सबको। आप लोग बोहरा समुदाय से ताल्लुक रखते हैं? जी जी। तो देखिए, ये गुजराती परिवार है और यह इस पहलगाम के अम्यूजमेंट पार्क आया है घूमने, छुट्टियां बिताने, और पहलगाम हमले के बावजूद भी इन्होंने अपना प्लान कैंसिल नहीं किया। तो ये दिखाता है कि भारत के लोगों को जैसे अन्य प्रदेश से भारत के लोगों को प्यार है, वैसे जम्मू कश्मीर से भी भारत के लोगों को उतना ही प्यार है और वो इसे कितना अपना मानते हैं। आणि आता राज्यातली महत्त्वाची बातमी बघूयात। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, तीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडीमध्ये। त्यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। आज दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्री मिळून तब्बल 600 व्हीआयपींचा या बैठकीत सहभाग असणार आहे। शिवाय 2000 विशेष पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आलंय। या ऐतिहासिक बैठकीला औचित्य लाभलंय ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीचं। येत्या 31 मे रोजी जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होतीये। मी तुम्हाला या चौंडी या गावी आल्याचं पाहायला मिळतंय आणि नेमकं ही बैठक कशी असणार आहे, कॅबिनेट हॉल कसा तयार करण्यात आलेला आहे, हे मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय। आपण हा सुरुवातीला पाहताय, हा कॅबिनेट हॉल तयार करण्यात आलेला आहे। या कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सर्व प्रमुख मंत्र्यांसाठी विशेष आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आपण जर पाहत असाल तर या आसन व्यवस्थेच्या समोरच आपल्याला धनगर समाजामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान असलेली जी घोंगडी आहे ती देखील आपल्याला याच आसन व्यवस्थेच्या समोर ठेवण्यात आल्याची पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगरच्या जनतेसाठी काय नेमकी घोषणा करणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक धनगर आमदारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनं देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे धनगर समाजासाठी आजचा दिवस हा खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे, कारण की आज दुपारी 12:30 वाजता जी कॅबिनेट बैठक पार पडणार आहे, या कॅबिनेट बैठकीमधून धनगर समाजासंदर्भामध्ये काय देवेंद्र फडणवीस महत्वपूर्ण घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं निमित्त आहे, 300वी त्यांची जयंती असणार आहे 31 मेला। त्या जयंती निमित्ताने ही आपल्याला विशेष कॅबिनेट आमंत्रित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती देखील वाखाणण्याजोगी असल्याचं पाहायला मिळतंय। याच कॅबिनेट हॉलच्या बाहेर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तंबू स्वरूपामध्ये कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट पूर्वी आपल्या काही महत्वपूर्ण कोर सहकाऱ्यांसह याच आपल्याला जो तंबू उभारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील। आणि याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामधून आज होणाऱ्या जी कॅबिनेट बैठक आहे त्या कॅबिनेट बैठकीसंदर्भातले निर्णय आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक व्हॅनिटी व्हॅन देखील आपल्याला विश्राम कक्ष म्हणून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। साधारणतः 10:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करतील, काही भूमिपूजन करतील। त्यानंतर जेव्हा त्या या ठिकाणी कॅबिनेट हॉलमध्ये पोहोचतील तेव्हा आपल्याला विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी ह्याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे या अहिल्यानगर परिसरामध्ये अत्यंत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी तुम्हाला मागच्या भागात दाखवतोय, कॅबिनेटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी काही प्रमुख आपल्याला अधिकारी देखील येताना पाहायला मिळतील। त्या अधिकाऱ्यांशी संवाद या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतील। त्यांची देखील आपल्याला विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या व्यवस्थेकरिता आपल्याला सर्व पोलीस अधिकारी देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर परिसरातील प्रामुख्याने जे पोलीस अधीक्षक असतील किंवा या जनतेची काही प्रमुख समस्या आहेत त्या संदर्भात आपल्याला निराकरण करताना पाहायला मिळेल। त्यामुळे 12:30 वाजता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे अहिल्यानगर वासियांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय।
व्हिडिओ लेन्स हर्षेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर, चौंडी.